बऱ्याच वेळा आपण ब्रेडचे वेगळे प्रकार बनवत असतो आणि खातही असतो. पण आज आपण ब्रेडचाच असा एक प्रकार बनवणार आहोत, जो तुम्ही कधी खाल्ला आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण आज आपण ब्रेड पकोडा बनवतोय. तर तुम्ही ब्रेड पकोडा बनवला असेल, पण या पद्धतीने बनवला आहे का? तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी एक 5 ते 6 ब्रेड घेतलेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे सगळे ब्रेडचे पीसेस करून घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे ब्रेड कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने इथे चुरगळूनसुद्धा घेऊ शकता. तर आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालणार आहे. कांदा इथे थोडाच घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अजून ॲड करू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता यानंतर इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. आता यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं धनेपूड, जिरेपूड घालायची आहे. थोडी हळद घालायची आहे आणि थोडेसे इथे मी काळे तीळ घातलेले आहेत. आणि आता यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची आपल्याला पेस्टसुद्धा घालायची आहे. आणि आता आपल्याला हे थोडंसं यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि घट्ट असा गोळ्याचा मळून घ्यायचा आहे, जसा की आपण भज्यांसाठी मळतो अगदी त्या पद्धतीने. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल छान असं आपल्याला तापून द्यायचं आहे आणि तेल चांगलं असं तापलं की कमी गॅसवरती छान असे आपल्याला हे ब्रेडचे पकोडे तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती तळल्यामुळे पकोडे आतपर्यंत छान असे क्रिस्पी तळून तयार होतात. जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर ते वरून तळल्या जातात पण आतून कच्चेच राहतात. त्यामुळे याला कमी गॅसवर एक 5 ते 10 मिनटं छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व ब्रेडचे पकोडे तळून घेतलेले आहेत. तर हे पकोडे आपण नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच बनवू शकतो आणि हे सॉससोबत, नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम असे लागतात. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.